एका 10 वर्षाच्या मुलाला त्याच्या जातीमुळे पाणीही नाकारलं गेलं आणि पुढे जाऊन त्याच मुलाने देशाला त्यांचे हक्क मिळवून दिले. आता ते कसं काय? चला तर जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमधून. 1901 साली बॉम्बे प्रेसिडेंट मधील एका रेल्वे स्टेशनवर तो मुलगा आपल्या भावंडांसोबत उभा होता. त्यांना घ्यायला कोणच आले नव्हते. अंधार वाढत चालला होता. स्टेशन मास्टरचे त्यांच्यावर नजर पडते. सुरुवातीला स्टेशन मास्टर त्यांच्यासोबत खूप हसून बोलतो, पण जेव्हा त्याला हे समजतं की ही मुले महार जातीची आहेत, तेव्हा त्याचे हावभाव बदलतात आणि तो त्यांना दुर्लक्षित करतो. नंतर स्टेशनच्या बाहेर आल्यावर बैलगाडीवाल्यांनीही त्यांना नकार दिला. शेवटी एक बैलगाडीवाला तयार झाला, ते पण दुप्पट पैसे देतो असे बोलल्यामुळे. आणि त्याने एक अट सुद्धा घातली की मी बैलगाडी चालवणार नाही. त्यामुळे बैलगाडी चालवायची वेळ त्या लहान मुलावरती आली. नंतर पुढे गेल्यावर त्यांना तहान लागली, पण त्यांना पाणीही नाकारलं गेलं, फक्त अस्पृश्य असल्यामुळे. ही फक्त त्या मुलाची गोष्ट नव्हती, हा त्या काळातील समाजाचा एक क्रूर चेहरा होता. हा मुलगा म्हणजे डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर. 14 एप्रिल 1891 साली महू येथे यांचा जन्म झाला. लहानपणीच आईचं निधन झाल्यामुळे त्यांना त्यांची आत्या मीराबाई यांनी त्यांचं संगोपन केलं. लहानपणापासूनच ते बुद्धिमान होते, पण त्यांना इतर मुलांसोबत बसण्याची परवानगी नव्हती. त्यामुळे ते स्वतःचा गोंधपाठ स्वतःच घेऊन येत. पाणी पिण्यासाठी सुद्धा त्यांना शिपाईची वाट बघायला लागायची. त्यांच्या वह्या पुस्तकांना देखील कोणी हात लावत नसे. ह्या सर्व अन्यायाच्या काळात एक शिक्षक कृष्णाजी केशव आंबेडकर हे बाबासाहेबांसाठी आशेचे किरण ठरले. त्यांनी बाबासाहेबांची बुद्धिमत्ता ओळखली आणि त्यांना प्रोत्साहन दिला. त्यामुळे सकपाळ हे आडनाव बदलून आंबेडकर झाले. घरची परिस्थिती खूप बेताची होती. एका लहानशा खोलीमध्ये संपूर्ण कुटुंब राहत असे. कधी कधी अन्नाचीही चणचण भासत होती, पण त्यांच्या वडिलांनी कधी शिक्षणामध्ये अडथळा येऊन दिला नाही. बाबासाहेबांनी आपल्या मेहनतीने 1907 साली मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण केली आणि आपल्या समाजात हे यश मिळवणारे ते पहिले विद्यार्थी ठरले. आणि कुटुंबासाठी नव्हे तर संपूर्ण समाजासाठी हा अभिमानाचा क्षण होता. त्यांचं लग्न लहान वयातच रमाबाई सोबत झालं, पण त्यांनी कधी शिक्षणाची वाट नाही सोडली. पण त्यांनी हार मानली नाही. जिथे बहुतेक लोक परिस्थितीला दोष देऊन थांबले असते, तिथे त्यांनी त्या परिस्थितीला मेहनतीने उत्तर दिले. त्यांच्यासाठी शिक्षण म्हणजे फक्त करिअर नव्हतं, तर ते स्वतःला आणि समाजाला मुक्त करण्याचं एक शस्त्र होतं. तर हा प्रवास होता अपमानापासून आत्मसन्मानाकडे, आणि एका सामान्य मुलापासून ते थोर महापुरुषापर्यंतचा. ह्या सर्व अपमान, गरिबी आणि संघर्षांनी त्यांना कधीच तोडलं नाही, उलट त्यांना अजून मजबूत बनवलं. त्यांच्या मनात एक ज्वाला पेटली होती, शिक्षणाच्या जोरावर समाजाला बदलायची. आणि याच जिद्दीमुळे त्यांनी पुढे जाऊन परदेशात शिक्षणासाठी स्कॉलरशिप मिळवली. जर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून सांगा की व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. आणि जर बाबासाहेबांबद्दल तुम्हाला डिटेल व्हिडिओ हवा असेल तर हॅशटॅग सिरीज कमेंट करा. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, हा मूल मंत्र बाबासाहेबांचा विसरू नका. जय भीम, नमो बुद्धाय. Thank you.